या घटनेमध्ये अक्षरशः संपूर्ण कुटुंबच नष्ट झालेलं आहे। बाबूराव चव्हाण हे साधे आणि सरळ मार्गी म्हणून परिचित होते। त्यांचे थोरले भाऊ दत्तात्रय तसेच मेहुणे अशोक ससे यांच्या मदतीने त्यांनी चांदी व्यवसायात जम बसवला होता, म्हणजेच ते चांदीचा व्यवसाय करत होते। यांच्यासोबत काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। दिवाळीनंतर त्यांनी राजस्थानमधील प्रेक्षणीय तसेच धार्मिक स्थळी सहलीचा बेत आखला होता। त्यानुसार ते कुटुंबासह मंगळवारी रवाना झाले होते। सोबत त्यांनी पट्टणकोटमधील दोघांना नातेवाईकांना घेतले होते। कोल्हापूरमधून ते रेल्वेने राजस्थानला गेले। तेथून त्यांनी आपल्या व्यापारी मित्राची मोटार घेऊन सहल सुरू ठेवली होती। ते सर्वजण सकाळी शिवगंजमधून जोधपूरला गेले। रात्री परतत असताना रस्त्यात गाय आडवी आली। तिला चुकवण्याच्या प्रयत्नात भरधाव मोटार उलटून रस्त्याकडील झाडावर जाऊन आदळली। त्यात मागील सीटवर बसलेले त्यांची पत्नी सारिका व मुलगी साक्षी, मुलगा संस्कार यांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच चव्हाण यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला। ते पाहून अनेकांचे हृदय पिळवटून गेले। अपघातात अख्ख्या कुटुंबावरच काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे।